आणि आपल्यासमोर मी आज सादर करत आहे भारतातील निवडणुका वरून कीर्तन आणि आतून तमाशा. हा विषय जितका उपरोधिक आहे तितकाच तो वास्तवाच्या अगदी जवळ जाणारा आहे. मित्रांनो, भारतातील निवडणुका म्हणजेच लोकशाहीचा उत्सव. पण संपूर्ण जगात ढोल वाजवतो की भारत हा सर्वात मोठा लोकशाहीचा देश आहे, राष्ट्र आहे. पण खरंच लोकशाही सारख्या निवडणुका होतात का? आज हा सजग नागरिकांनी स्वतःला प्रत्येकाने विचारायला लावणार आणि विचार करायला लावणार हा प्रश्न आहे. तर खरंच वरून कीर्तन आहे आणि आतून तमाशा आहे. निवडणुका जाहीर झाला की नेत्यांची भाषा अचानकपणे बदलते. सामान्य माणसांना तेव्हा भाऊ, दादा, माया बहिणींनो, आया बहिणींनो असे गोड शब्द ऐकायला येतात. आणि निवडणूक झाल्यानंतर किंवा जेव्हा निवडणूक घोषितही झालेली नसते तेव्हा मात्र काहीच नाही. गरज असताना, मदतीची गरज असताना देखील कोणीच विचारत नाही. भाषणांमध्ये फक्त देशभक्तीचा मारा असतो, संविधानाची शपथ असते, गरीब श्रीमंत समानता आणि मी तुमचा सेवक आहे, मी तुमचाच मुलगा आहे अशा कीर्तनासारखी प्रवचने सुरू होतात. जणू काय निवडणुकीचा प्रचार नव्हे तर लोकशाहीचा हरिपाठच या ठिकाणी सुरू केलेला असतो. सुमधूर अशी भाषा त्यांची सुरू असते. पण तो तमाशा म्हणजे या कीर्तनाच्या आत डोकावल्यानंतर आपल्याला काय दिसतं? उमेदवारांची खरेदी विक्री, पैशांची उधळण, जाती धर्माचे राजकारण, मद्यावर पैसा खर्च करतात, पैसे देतात, भेटवस्तू देतात, साड्या वाटतात, नको ते आमिष या ठिकाणी मतदार राजांना दिले जाते. आणि हे फक्त त्यांना कधी आठवतं? 5 वर्षानंतर. 5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं ते काही साजरा करत नाही, सामाजिक काम नाही. त्यांचा फक्त एकच हेतू असतो की लोकांना आमिष द्यायचं, त्याचे मतं घ्यायची. 5 वर्षानंतर काहीच नाही. आपण नेहमी म्हणतो मतदार हा राजा असतो, पण मी नाही म्हणत मतदार राजा आहे. कारण की राजाला काय आंदोलन करावं लागेल का पाण्यासाठी? रस्ता बनवायचा आहे, ही त्यांचं कर्तव्य आहे. आपण निवडून दिलेला तो कुठलाही असो नेता, त्याला त्याचे कर्तव्य असतात. पण मतदार राजा असतो. राजाला कधी आंदोलनाची वेळ येत नसते. राजा राज्य करतो. इथे मतदार मात्र फक्त मतदानाच्या दिवशी राजा असतो. त्याला घ्यायला गाडी येते, त्याला सोडायला गाडी येते आणि उरलेल्या काळात तो मुखदर्शक होऊन जातो. काहीच बोलू शकत नाही, कारण की त्यानेही काही ना काही ते गिफ्ट असतील किंवा काही पैसे असतील ते स्वीकारलेले असतात. जर बघितलं, आश्वासनांचा पाऊस असतो. निवडणुकीत इतका पाऊस असतो, बेरोजगारी संपवू, आम्ही महागाई संपवू, महागाई कमी करू, सर्व सर्व भ्रष्टाचार हे करू, शेतकऱ्यांना न्याय देऊ. पण निवडणूक झाल्यानंतर या सर्व ज्या घोषणांचा जो पाऊस पडला त्याचं जणू बाष्पीभवनच होतं आणि ते बाजूला जातं. तुम्ही जर माध्यमांमध्ये बघितलं, आपण मोबाईल वापरतो, इंस्टाग्राम वापरतो, टेलिग्राम, इतर काही समाज माध्यमे जे असतात त्याच्यावर आपण नेहमी पाहतो चौकात चर्चा होते, फेक न्यूज, इकडे तिकडे सर्व अर्धसत्याच्या बातम्या, काहीतरी अर्धवट मॉर्फ केलेले व्हिडिओ, याच्यामुळे जनता गोंधळून जाते आणि जे सत्य असतं ते लोकांसमोर येत नाही आणि याचा तमाशा अधिक समाजामध्ये रंगत आहे. मग यात दोष फक्त नेत्यांचाच आहे का? तर एक कठोर प्रश्न विचारायला हवा की या तमाशाला जबाबदार कोण? फक्त नेते का? आपण जात पाहून मत देतो, धर्म पाहून मत देतो, पैसे घेऊन मत देतो आणि नंतर म्हणतो नेते वाईट आहेत का? हा जरा विरोधाभास नाही का? बदल कुठून सुरू होईल? खरा बदल वरून नाही तर खालून, म्हणजेच मतदारापासून सुरू होईल. प्रश्न विचारणारा मतदार हवा. निवडून आल्यानंतर देखील तो त्यांना जाब विचारणारा हवा. पण आताचा मतदार पैसे घेऊन घेतो आणि जेव्हा त्या ठिकाणी तो विचार, म्हणजे त्याच्या इथपर्यंत इतकं राहत नाही की त्या ठिकाणी तो विचारू शकतो, कारण की त्याने स्वीकारलेलं असतं काही ना काही. आणि मतदार कसा पाहिजे? दबावाला न झुकणारा मतदार पाहिजे. याशिवाय लोकशाही कीर्तनातून बाहेर येणार नाही. आणि खरंच आता मी तुम्हाला सांगतो, इतक्या निवडणुका आपण पाहतो, इतक्या बातम्या आपण पाहतो की अक्षरशः टीव्हीवर सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 12 पर्यंत फक्त तेच, याने याचे नेते पळवले, त्याने त्याचे नेते पळवले. निवडणूक जाहीर झाल्यापासून त्या ठिकाणी आपण पाहतो की या पक्षाचा नगरसेवक त्या पक्षामध्ये गेला, त्या पक्षाचा राजीनामा न देता त्याला दुसऱ्या याचं तिकीट जाहीर झालं. अक्षरशः त्या ठिकाणी बाजार मांडला जातो. आणि जो व्यक्ती किंवा जो एखादा कार्यकर्ता असतो त्याची काय किंमत असते? आता ती किंमत तो जेव्हा उमेदवारी जाहीर होतात तेव्हा बाहेरून आयात केलेल्या उमेदवाराला दिली जाते उमेदवारी. आता हा तमाशा नाही झाला का? म्हणजे
त्या मुलाने किंवा त्या कार्यकर्त्याने एखाद्या XYZ पक्षासाठी त्याने त्याचं आयुष्य दिलेलं असतं, त्याने काम केलेलं असतं आणि त्याला ऐन वेळेस त्या तमाशाचा सामना करावा लागतो. मग आपण टीव्हीवर प्रसारमाध्यमांवर पाहतो की त्यांची रणबोंबल किती, आरोप किती. जो व्यक्ती दुसऱ्या पक्षात असताना त्या पक्षाला शिव्या देतो आणि त्या पक्षात आल्यानंतर त्याचे जणू पूर्ण अमृतगंगा, पूर्ण साखरेचा पाक व्हायला लागतो. हा तमाशा नाही का? आणि मतदार राजा तिथे जाऊन परत अशा लोकांना मतदान करतो. अहो ते त्यांच्या पक्षाचे, त्यांच्या नेत्यांचे, ते त्यांना होत नाही तर ते आपल्याला मतदाराला कसे होणार आहे? अक्षरशः पूर्ण बाजार मांडलेला आहे. आणि याच कारणामुळे मतदार राजा मतदान कक्षापर्यंत जायला कंटाळा करतो. आणि हा बाजार आजच कमी झाला पाहिजे. कारण की जर पूर्ण नेते फोडायचे असतील किंवा अशा गोष्टी करते, ती लोकशाही काय कामाची? पूर्ण पैशांची उधळण, पूर्ण तमाशा, पूर्ण धमक्या, दबाव. म्हणजे जो व्यक्ती चांगला आहे त्याच्यावर दबाव आणून त्याला अर्ज मागे घ्यायला लावतात. म्हणजे का? ही लोकशाहीची निवडणूक म्हणतो आपण. एखाद्या ज्या व्यक्तीकडे पैसा नाही तो निवडणूक लढवू शकत नाही का? तो व्यक्ती अर्ज दाखल करतो आणि काही तासानंतर, काही दिवसानंतर त्याला इतर लोकांचे धमक्यांचे फोन येतात आणि त्याला अर्ज मागे घ्यायला लावतात. अशी परिस्थिती जर झाली तर चांगले माणसं, चांगले नेते कसे होणार? म्हणजे फक्त श्रीमंतांनीच फक्त उमेदवारी करायची, ज्याच्याकडे पैसा आहे तोच फक्त निवडणूक लढवेल का? तर अशा पद्धतीने जर गोळ चालू असेल, असा तमाशा चालू असेल तर मग याला काही अर्थ नाही. अशा पद्धतीने मला जे वाटतं, लोकशाहीचा जो उत्सव, आतून कीर्तन बाहेरून तमाशा, काय जे आहे ते मी मांडण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.